डेप्युटी कलेक्टरचा रोल काय म्हणजे त्याचं जॉब डिस्क्रिप्शन काय नेमकं त्याचं कर्तव्य काय असतं? सर डेप्युटी कलेक्टरचं कर्तव्य म्हणजे तुमची कायदा आणि सुव्यवस्था. ज्यावेळेस म्हणजे डेप्युटी कलेक्टर ही पोस्ट आहे तुम्हाला, पण त्यांचं डेप्युटेशन खूप वेगवेगळ्या पदावर होतं. हे स्वस्त धान्य दुकान वगैरे असतात तर त्यांचे लायसेन्सिंग असतं, परत त्यानंतर ते सर्व त्यांच्यावरती देखरेख ठेवण्याचं. काही पोस्टमध्ये मनरेगा, महात्मा गांधी रोजगार हमी योजना, तर त्याचं पूर्ण ऑडिट किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये जेवढे कामं चालत असतात त्यांचं ते सगळं ऑडिट करण्याचं काम किंवा त्याच्यावरती पर्यवेक्षण आहे. परत आपले जे अधीनस्थ कर्मचारी त्यांच्यावरची शिस्त विषयक नियंत्रण आहे त्यांचं. परत ज्यावेळेस त्यांनी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट म्हणजे SDM म्हणून कार्य करतात, त्यावेळेस त्यांना त्या 1-2-3 तालुक्याचे ज्यावेळेस ते SDM म्हणून असतात तर त्यावेळेस त्यांना कायदा सुव्यवस्था आहे. जसं की त्यांच्या पोलीस प्रशासन पण त्यांच्या अंतर्गतमध्ये काम करतं. त्यावेळेस तुमचे कुठले दंगल होऊ नये वगैरे, तर त्यावेळेस परत अतिक्रमण हटवणं. आणि काही वर्ष मग पुन्हा त्यांचं डेप्युटेशन म्हणून नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून देखील असतात, जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे शहरी. असं खूप डिफरंट आहे सर काम त्यांना, आणि म्हणजे त्यांचं रिव्हॉल्विंग काम असतं.